कंडिशन आहे आमच्या, तरी आम्ही निघालोय घर. ओ हो भाई, अजब गजब सीन है यहाँ पे. पूर्ण भिजलोय पावसात. हाय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नव्या ब्लॉग मध्ये. आपली कलसुबाई राईड फायनली आज सुरू होत आहे. म्हणजे सुरू झालंय. निघालोय आम्ही, आहेत विक्रमगड मध्ये. आपली बाईक सकाळीच उठून पावसाचं वातावरण, पाऊस पडत होता. त्यानंतर आम्ही टेंट वगैरे घेतलाय. बघू पॉसिबल झालं तर टेंट लावून राहू. आता जव्हार, मग त्र्यंबक आणि डायरेक्ट वणी. लघुशंकेला थांबलो होतो. थोडासा फोटो सेशन चाललाय भाईचा आमच्या. घरून निघालोय सकाळी, तेव्हापासून एक पण फोटो नाही काढलेला भाईने. टायर बघ भाई, टायर. ही टायरांची कंडिशन आहे आमच्या, तरी आम्ही निघालोय घर. ओ हो कळ. जस्ट आम्हाला आता त्र्यंबकेश्वर फक्त 25 ते 30 किलोमीटर राहिलंय. डायरेक्ट त्र्यंबक. बीच में नो ब्रेक. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर मंदिर. हा समोर बघतायत तुम्ही तो ब्रह्मागिरी पर्वत. बस त्र्यंबकमध्ये जास्त वेळ नाही थांबणार नाहीत आपण. आता या साईडला एक शॉपिंगचा रोड आहे, त्या रोडला तुम्हाला तो रोड दाखवतो. बाकी निघतो लगेच. मुख दर्शनात घेतो इथूनच, समोरूनच. आतमध्ये जायला गर्दी अशा. गाडी घ्या निघत. गाडी घे. तुमचं मुख दर्शन करो तुम्ही. इधर आना.
इकडनं आहे ना रस्ता, भेटेल ना. चल हो. हा त्र्यंबक मधला मेन मार्केट रोड. इथे सगळी दुकानं भेटतील तुम्हाला. एक्सपेन्सिव्ह गोष्टी असतात. ट्रॅक्टर वाल्याने जाम भारी स्माइल दिली भाई. ट्रॅक्टर वाल्याने जाम भारी स्माइल दिली. बस स्टँड नवीन आहे, जुना मेन रोडच्या इथे होता हायवेला. आता निघतोय बाहेर आम्ही त्र्यंबकमधून. आपण जस्ट इकडनं एंट्री केलेली त्या रोडने आणि निघालो इकडनं. जरा रोडची हालत खराब है, लेकिन चलेगा. अपने साथ अपना हंटर है. बारिश की रहा है इधर. कहाँ गया तेरा कॉलेज? कालचा पाऊस चालू झाला आहे. तर पोहोचलो आपण अनिकेतच्या कॉलेजला, ब्रह्मावेली. गेटचं काम चालू आहे. ब्रह्मावेली भाई. काय जुन्या आठवणी ताज्या करायच्या आहेत का? हा थांब ना, फोटो बिटो काढू जरा कॉलेजजवळ. तुझे इथंच थांब ना, का गेट समोर नेतोच गाडी? घे गेट समोर. भाई मी या शाळेमध्ये जाम कांड केलं मोठं मोठं. नाही सांगलं ते बरं आहेत ते कांड. डेंजर कांड केलं. जा, जुनी गर्लफ्रेंड बिलफ्रेंड असेल तर भेटून ये. गेली का? आपण नाशिकलाच चालला, भेटल मग. ब्रह्मावेली भाई 5वी पासून या कॉलेजला होता. म्हणजे 5वी पासून शाळेत होता, 11वी पासून कॉलेजला होता, पण इथेच होता. मित्रांनो, तुमच्या भावाचे पाय आता नाशिकमध्ये पोहोचलेत. डेंजर झोप आली भाई मला गाडीवर. रात्री पण लेट झोपलो, सकाळी पण लवकर उठलो. नाशिक होते न सांगता आपला डायरेक्ट जायचं आहे वणी. टिंडोरी लेफ्ट.
हे लेफ्टचा रस्ता चालू आहे. बाईकचा गॅरेज करून थांबा. नाश्ता करतो. भूक लागलोय थोडीशी, तर त्याच्याहून जास्त झोप लागलोय. पूर्ण भिजलोय पावसात. नाशिक पासून पाऊस लागला आम्हाला. नाशिक मध्ये तेव्हापासून तर आता दिंडोरी सोडलंय आम्ही. वणीचा लगभग आसपास आहेत. लगभग म्हणजे अजून पण 20 भाई वणी 20 किलोमीटर असेल ना इथून. वणी अजून 20 किलोमीटर असेल असा आमचा अंदाज आहे. मॅप वगैरे काय बघितलं नाही. पाऊस जाम होता. सगळा मोबाईल वगैरे खिचाल आणि कडक ना गाडी. गाडीचा लुक चलो. लुक बनताय लुक. ठीक आहे, तर चला आता गडावर. पोचलोय आपण वणीगडाच्या खाली. हा वणीगडाचा रस्ता आहे, दाखवतो. हा गडाचा रस्ता आहे. हे गाव आहे नांदुरी. इथे आपल्या भाईचा एक फ्रेंड आहे या गावाचा, या गावचा. तर तो भेटायला येते आम्हाला. त्याची वाट बघते. नांदुरी गावात आहे गडाच्या खाली. आणि इथून थोडीशी चर्चा करायची आम्हाला. चर्चा अशी की आम्हाला सापुतारा पण एक स्टेशन आहे फिरायचं. सापुताराला जायचं डायरेक्ट की आधी गडावर जायचं ही चर्चा करायची. त्याच्या मित्राशी जरा बोलतो आम्ही कोणतं बरं पडेल पहिला. गाडी वणीपर्यंत येता येता साप माखून गेलाय. वणीगडावर न जाता चाललोय सापुताराला. सापुतारा करून नंतर वणीगडावर येऊ. आमच्या अजून एक जण पुढे वाट बघतोय.
ओहो भाई, अजब गजब सीन है यहाँ पे, एक नंबर ना भाई. पुढे काय आहे की नाही? जरा सावकाश चल, कोराई कोराय काय दिसत नाही पुढं. असं वाटतं पृथ्वीचा एंड झाला इथं. त्यांना माहित असेल ना, माहित असेल त्यांना. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ये क्या भाई. एक मिनिट. तुम्ही आता आले कुठून? आपण आलतो तेव्हा एवढं काहीच नव्हतं ना इथं. भाई वातावरण क्लिअर असला तर अख्खा दिसत असेल ना चार साईड. झोपला नव्हता तेव्हा आपण आलेलो तेव्हा. दारू आटायचे नव्हतं रे. अरे इथं नाही आपण. अरे इथंच होतो आपण. सापुतारामध्ये गुजरात मध्ये भाई, गुजरात. आम्ही आलो नाशिकला, नाशिक तुम्ही सापुतारा आणि गुजरात मध्ये. मक्का काय मी इथं जेवढा आहे भाई. मॅगी मॅगी पण खायची नको. बस आणि